गंग्या वेड्याला न मिले माला मत मुरळीला चरणी नमन माझे हरीला चरणी नमन माझे राम लक्ष्मणा न मिले सीता जानकीला चरणी नमन माझे देवाला चरणी नमन माझे मातया पित्याला न मिले जन्म दाखविला चरणी नमन माझे हरीला चरणी नमन माझे अव मातया पित्याला त्यांनी जन्म दाखविला चरणी नमन माझे हरीला चरणी नमन माझे चरणी नमन माझे देवाला चरणी नमन माझे रावधाजे जी हा हो महाराज आपला बरवा शिवमल्हारी नवरा मिरवा साहेब आपला बरवा पालखीत राजा मिरवा महाराज आपला बरवा शिवमल्हारी नवरा मिरवा साहेब आपला बरवा पालखीत राजा मिरवा महाराज आपला बरवा शिवमल्हारी नवरा मिरवा साहेब आपला बरवा पालखीत राजा मिरवा महाराज आपला बरवा शिवमल्हारी नवरा मिरवा साहेब आपला बरवा पालखीत राजा मिरवा पाच ऊस पाच कडकणी घाटाला माळ लावा हो घाटाला माळ लावा हो घाटाला माळ लावा हो घाटाला माळ लावा हो राज आपला बरवा शिवमल्हारी नवरा मिरवा साहेब आपला बरवा पालखीत राजा मिरवा महाराज आपला बरवा शिवमल्हारी नवरा मिरवा साहेब आपला बरवा पालखीत राजा मिरवा ये लागलंगा चिकनी सुपारी पानानं चौक भरा हो पानाने चौक भरा हो पानानं चौक भरा हो पानाने चौक भरा हो महाराज आपला बरवा शिवमल्हारी नवरा मिरवा साहेब आपला बरवा पालखीत राजा मिरवा महाराज आपला बरवा शिवमल्हारी नवरा मिरवा साहेब आपला बरवा पालखीत राजा मिरवा हो हा एक खंडोबाचं गीत होईल वागोबा आग लहानपणाची आन झाले मी मुरळी बालपणाची आग लहानपणाची झाले मी मुरळी बालपणाची लहानपणाची मी झाले मुरळी बालपणाची आव लहानपणाची मी झाले मुरळी बालपणाची अग आनंद झाला माझ्या मनाला परवा कुणाची अग आनंद झाला माझ्या मनाला परवा कुणाची हे लहानपणाची झाले मी मुरळी बालपणाची अग लहानपणाची झाले मी मुरळी बालपणाची लहानपणाची मी झाले मुरळी बालपणाची आव लहानपणाची मी झाले मुरळी बालपणाची आडागडागिना गळ्यात पैसा पाणी घरात पाणी घरात शेतीवाडी पिकली बाई ग माझ्या मळ्यात 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 अग आनंद झाला माझ्या मनाला परवा कुणाची हे आनंद झाला माझ्या मनाला परवा कुणाची अग लहानपणाची झाली मी मुरळी बालपणाची लहानपणाची झाली मी मुरळी बालपणाची लहानपणाची मी झाले मुरळी बालपणाची लहानपणाची मी झाले मुरळी बालपणाची कधी जाते मी पालीला कधी जाते जेजुरीला कधी जाते मी पालीला कधी जाते मी जेजुरीला बेल भंडारा वाहुनी बाई मी पूजती मल्हारीला बेल भंडारा वाहुनी बाई मी पूजती मल्हारीला बेल भंडारा वाहुनी बाई मी पूजती मल्हारीला बेल भंडारा वाहुनी बाई मी पूजते मल्हारीला अग आनंद झाला माझ्या मनाला परवा कुणाची हे आनंद झाला माझ्या मनाला परवा कुणाची आग लहानपणाची झाले मी मुरळी बालपणाची आग लहानपणाची झाले मी मुरळी बालपणाची लहानपणाची मी झाले मुरळी बालपणाची आव लहानपणाची मी झाले मुरळी बालपणाची आम्ही जागरण मांडिलं भोळ्या भक्ताच्या दारी जागरण मांडलं भोळ्या भक्ताच्या दारी या बाई जाणार धनानं मला बाई दिली सुपारी बाई जाणार धनानं मला
मला दिली सुपारी आया बाई जाणार धनान मला बाई दिली सुपारी बाई जाणार धनान मला दिली सुपारी अगं आनंद झाला माझ्या मनाला परवा कुणाची हे आनंद झाला माझ्या मनाला परवा कुणाची अग लहानपणाची झाले मी मुरली बालपणाची अग लहानपणाची झाले मी बोला शिवा मल्हारीचा घोड घे काय म्हणलं वाघोबा हे मल्हार माताचं जागरण म्हणलं वाघोबा अशी जागरण कुठे कुठे झाली वाघोबा कुठे झाली त्या सांगा हल हमरी पाल पेपरी दलदुर्गा माझ्यामध्ये पाठ हात पाच झाले वाघोबा राहत्यापैकी कोण राहिलं गजानन गणपती धान 414 विद्येचा स्वारथी साऱ्या देवाचे द्रौपदी गजानन गणपती गणपती कसं आलं द्या सांगून पहिला मी गण गायला त्या तुळजापूरच्या अंबाबाईला पहिला मी गण गायला तुळजापूरच्या अंबाबाई पहिला मी गण गायला तुळजापूरच्या अंबाबाईला पहिला
हा घेऊन या हो एक खंडोबाचं गीत असून जेजुरीचा राजा गेला मानूच्या वाड्याला तच मारून घोड्याला तच मारून घोड्याला जीव अवतारी हरी जीव अवतारी हरी मनात ठेवून बाबा तच मारून घोड्याला तच मारून घोड्याला दत्तात्रय उत्तम चव्हाण गाव साव्यातून या ठिकाणी एक कार्यक्रम पाहण्यासाठी आलो आहे. कार्यक्रम जबरदस्त असतो. कार्यक्रमासाठी सरपंच 1,00,000-2 लाख रुपये खर्च करतात आणि गावातील लोकांना त्याचा आस्वाद आनंद घेता येतो. कार्यक्रम अतिशय छान अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी होतो. कार्यक्रमाला गालबोट लागेल असं काय वक्तव्य किंवा काय इथं होत नाही. गाव एकत्रित आहे. गावची लोकसंख्या चांगली आहे. गाव व्यवस्थित आहे. या ठिकाणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब हे येऊन गेले आहेत. प्रत्येक वर्षी सरपंच कार्यक्रम करतात प्रत्येक वर्षी आणि देवाची त्यांना आवड आहे खंडोबाची. त्यामुळं खंडोबाचे जागरण गोंधळ हा कार्यक्रम दरवर्षी प्रत्येक वर्षी या ठिकाणी वैयक्तिक त्यांच्या पद्धतीने हजर असतो. नमस्कार, स्नेहल फोटो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आता आपण अंगोल तालुक्यामध्ये साव्यापासून म्हणजे आजनाळ्यापासून थोडेसे अंतरावरती हे सोनलवाडी म्हणून गाव आहे. त्या सोनलवाडीचे सरपंच सिद्धराम तात्या बोर्डरे हे सरपंच आहेत आणि यांना खंडोबाची पहिल्यापासून आवड. खंडोबा वाघ्या मुरळी प्रत्येक वर्षी जय्यत तयारीनं
चांगला मोठ्या भरगच असा कार्यक्रम ठेवतात त्यांनी. वेगवेगळ्या ठिकाणची वाघ्या मुरळी आणखी इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ते नेहमी करतात. तर आता आम्ही बघितलं तर जेवणावळी पण मस्त, म्हणजे जेवण वगैरे सगळं चांगलं होतं आणि 1001 लोक पंक्ती अशा पडल्या असतील म्हणजे जेवणाच्या, एवढ्या यथेच्छ भोजन करून आता हे वाघ्यामुरळीचा कार्यक्रम हे आता चालू करणार आहेत. आपण तुम्हाला बघायला दाखवतोच. तर सरपंचाबरोबर आपण बातचीत करूया. हे कधीपासून तुम्ही योजना आखली किंवा हा कार्यक्रम कधीपासून अंमलात आणता तुम्ही? माजी सरपंच आहे मी. मला देवाची बऱ्याच दिवसापासून आवड आहे. मी जवळजवळ 16 वर्षाला असा एवढा मोठा खर्च करतो की मला बाकी काय देवाचंही घेणं देणं नाही. मला एखादा देवानं जर शब्द दिला, मी जर बोललो जेजुरीत जाऊन, तर माझं सक्सेस होतं आहे. त्यामुळं मला काय त्याची भरपूर आनंद वाटतो. त्यामुळे मी आनंदाच्या भरात हा कार्यक्रम करतो आहे. माझं 1,00,000-2 लाख रुपये मी वर्षाकाठी घालवतो आहे. माझ्या काही इन्कम असो, माझ्या ह्याच्यातली असो, शेतीतला असो, 2 रुपये मी देवासाठी खर्च करतो आहे. आणि जेवणाचा प्रसादाचा कार्यक्रम हा मला फार आवडतो. त्यामुळे मी वार्षिक फार मोठा जेवणाचा प्रसादाचा कार्यक्रम करतो. आणि खंडेरायाची मला माझी पूर्ण भक्ती असल्यामुळं मी जिवंत आहे तोपर्यंत तरी देवाला मी सोडणार. कारण का मी जवळजवळ मी मागल्या 20 वर्षापर्यंत मी हाई माझी मालकीण आता सरपंच आहे, तिला मी उसाला घेऊन गेलो होतो. जेवाला ज्या टायमाला बोललो तेव्हापासून आपले कुणाच्या घेणं नाही देणं नाही, त्याच्या देवाला जी मला दिलं ती मला आयुष्यात सरणार नाही. आणि मी फार मोठं समाधान आहे. आणि लोकांनी मी याचं जरा परमेश्वरावर लक्ष ठेवावं. कारण माझ्या गळ्यात माळ आहे. मी सुद्धा भावनेतनं सगळं बंद, जी भावना होती ती परमेश्वराच्या कृपेनं माझी सगळं बंद झालेलं आहे. आणि आता सर्वसामान्य मी व्यवस्थित माझं कुटुंब चाललेलं आहे. बरं, आपण लॉकडाऊन पडलं म्हणजे कोरोनासारखा भयंकर रोग आला, त्याच्यामध्ये तुमचं हे चालू होतं का? हो, चालू होतं. चालू होता. सरपंच असताना आपल्या भागातली कोणकोणती कामं चांगली केली? हो, चांगली. राष्ट्रपती पुरस्कार घेतलेला आहे मी. राष्ट्रपती पुरस्कार 2008ला घेतलेला आहे मी. भरपूर कामं केलेली आहे ती. गोरगरिबांची कामं आहे. कोणाच्या अडचणी असो, घरकुल असो, काय असो, आपण स्वतः गोरिबाचे कुठलंही भांडण असो, तंटा असो, आपण स्वतः कुठलंही असू दे आपण सोडवाय समर्थ आहे त्याला. आमच्या सोनलवाडी गावचे माजी सरपंच श्रीरामदादा बोडरे यांना देवाची आवड आहेच आहे. पहिल्यापासूनच त्यांना खंडोबाची आवड आहे. दरवर्षी ते वाघ्या मुरळीचा कार्यक्रम करतात, जागरणाचा कार्यक्रम करतात. हा देवाचा भाग आहेच. शिवाय त्यांचं एक खास वैशिष्ट्य असं की ते दरवर्षी वाघ्या मुरळीचा असा जंगी कार्यक्रम करून कोण तालुक्याचे आमदार असतील त्या आमदारांना दरवर्षी त्या कार्यक्रमासाठी बोलवतात. सबंध गावाला त्यांचं निमंत्रण असतं. आज इथं सबंध गावाला त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. म्हणजे त्यांना देवाची आवड आहे. शिवाय अन्नदान करणं अगदी हौसेनं ते सर्व नेते मंडळी असतील, सामाजिक संघटना असतील, गावकरी असतील, या सगळ्यांना बोलवून त्यांना आनंदानं जीव घालण्यामध्ये त्यांना एक मोठा आनंद असतो. आणि ते वर्षातून साधारणपणे 1-2 वेळा तर त्यांची जेवणं अशा पद्धतीनं होत असतात. आणि त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये आत्ता आपल्या सर्वांना सांगितलंच की मला परमेश्वरानं जे मी म्हणेल ते परमेश्वर म्हणजे त्याला पावतात खंडोबाराया. आणि म्हणून त्या आनंदाने कुठल्याही प्रकारचा आर्थिक पैसा पाण्याचा विचार न करता दरवर्षी ते अगदी मनापासून आनंदाने सगळ्या गावाला जेवण घालत असतात. त्यांची ही पद्धत जवळजवळ 16 वर्षापासून चालू आहे. आणि मगाशी त्यांनी सांगितलं की मी जिवंत असेपर्यंत हा कार्यक्रम दरवर्षी होतच राहणार आहे. आणि त्यामुळं समस्त गावकऱ्यांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं थांबवतो. आवड असेल तर सवड मिळते. परमेश्वराला सांप्रदायिक कार्यक्रमाचा भक्तीचा कार्यक्रम हे सिद्धराम बोडरे गेली 16 वर्ष सातत्यानं पार पडतात. सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना भोजन दिलं जातं. हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अशा प्रकारचं चांगलं पवित्र काम
हे गेले 16 वर्ष सतत करतात. अगोदर त्यांनी सांगितलं की मी आणि माझी बायको मी ऊसतोडीला होतो. जेव्हा त्यांनी देवावर विश्वास टाकला तेव्हापासून त्यांना ऊसतोडी संपली, पण बाकीच्या संसारात सुद्धा परमेश्वरानं त्यांना मागं पुढे बघितलेलं नाही. तेव्हा त्यांची पहिल्यापासूनच सामाजिक कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. ती कार्य करताना सरपंच नसताना सुद्धा सरपंच असल्यासारखं ते काम सामाजिक कार्य करतात. असंच त्यांचं कार्य पुढे चालत राहो एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. हां, मी या ठिकाणी हनुमंत मोरे थोडक्यामध्ये सांगत आहे. गेली 16 ते 20 वर्ष झाले या ठिकाणी याचाच जागरण गोंधळचा कार्यक्रम अगदी थाटामाटामध्ये सर्व गावकऱ्यांसमवेत आणि सर्वांना अन्नदान देऊन या ठिकाणी साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी सर्व गावकरी मंडळी असतील, पाहुणे मंडळी असतील व तालुक्याचे राजकीय नेते या ठिकाणी दरवर्षी सामील होतात, या ठिकाणी हजेरी लावतात. आणि सिद्धराम बोडरेंची परंपरा म्हणजे कायमस्वरूपी चालत राहील हे त्यांनी थोड्या वेळामध्ये सांगितलेलं आहे. तरी अशाच पद्धतीने सर्व गावकरी व इतरांचं सहकार्य राहील याबद्दल कोणती शंका नाही. तर अशाच पद्धतीचं त्यांना ईश्वरचरणी खंडरायाची सेवा करण्याची संधी मिळावी व ते करत राहतील यात काही शंका नाही. एवढं म्हणून मी थांबतो. खंडोबाच्या नावानं चाल म्हणे, जय मल्हार.